नमस्कार, माझं नाव साक्षी साळसकर, डोंबिवली इथे आलेली आहे, उमेश नगर इथे। आपल्यासोबत शिल्पा कुरेडे या मॅडम आहेत। त्यांना आपण ऑर्थोविटा आणि मल्टीविटा ML चे प्रोडक्ट दिले होते। आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया की त्यांना काय रिझल्ट आला प्रोडक्टचा। नमस्कार मॅडम। नमस्कार, मी शिल्पा कुरेडे। मग अशीच सांगितलं तर गंमत अशी झाली की त्या गायकवाड म्हणून मॅडम होत्या, त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला खूप म्हणजे चालायला खूप कठीण वाटतंय, तर अशी वस्तू आमच्याकडे आहे, ते तुम्ही घ्याल का? तर तसं बघितलं तर मला 3 ते 4 वर्षापासून हा खूप म्हणजे त्रास होत होता। हळूहळू करता करता पाय दुखता चालणंही आणि फोल्डणंही मुश्किल झालं होतं। आणि तो इतका दुखायचा की डॉक्टरांनी सांगितलं की आता ऑपरेशन करावं लागेल, आणि तो सुजून जायचा। आणि रात्री पण झोपताना झोप पण म्हणजे अशी लागायची नाही, सारखं त्याला वेदना व्हायच्या खूप साऱ्या। म्हणजे मी 2 ते 3 वर्ष कंटिन्यू म्हणजे झोपलीच नसेल, कंटिन्यू अशी झोप मला नव्हती। मग मॅडमने मला तेल दिलं। मग तेल लावल्यानंतर तर तेल म्हणजे पहिल्यांदाच ते लावल्यानंतर मला अतिशय छान झोप लागली। आणि मग त्यांनी जशाप्रमाणे प्रोसिजरने सांगितलं होतं त्याप्रमाणे मी ते ट्रायल पॅक घेतला। ट्रायल पॅकचे मग चांगला रिझल्ट असा आला। आणि ट्रायल पॅक नंतर मग आता मी 1 महिन्याचं औषध कंटिन्यू चालू केलेलं आहे। तर मला व्यवस्थितरित्या दुखावा माझ्या याच्यात नाही आहे, हळूहळू ते सुधरेल। कारण ते जी काही झीज झालेली आहे ते आपली शारीरिक झीज आहे, ती वाढायला थोडा वेळ लागेल, हे मान्य आहे। पण मला आता सहजरित्या मी दिवसभराचे कामं करू शकते व्यवस्थितरित्या। आणि पाय माझा फोल्डही नव्हता होत, मला बसायला सुद्धा नव्हतं होत। या नवरात्रीत मी अक्षरशः बसून व्यवस्थितरित्या माझी पूजा वगैरे देवीची मी करू शकली। आणि तो आनंद म्हणजे माझ्यासाठी खूप स्वर्गीय आनंद होता। अक्षरशः म्हणजे बाथरूममध्ये आंघोळ करायला किंवा हे करायला सुद्धा मला बसायला नव्हतं होत, मी उभे राहूनच आंघोळ करत होते। त्या दिवशी जेव्हा मी बसली खाली बाथरूममध्ये, मी माझ्या मुलीला अक्षरशः हाका मारला, अगं ये लवकर ये, हे बघ माझा गुडघा होता, मी आय कॅन डू इट म्हणजे इतका खूप चांगल्या प्रकारे आहे। आणि त्याचे रिझल्ट साईड इफेक्ट अजिबात नाही आहे। आणि आपण विषय जे काही सांगितलेले असतात पथ्य पाणी, त्याप्रमाणे आपण केलं तर ते खूप रित्या आपल्याला लाभदायक होतं। तर अशा प्रकारे मला छान वाटलं। आजची तारीख 7 ऑक्टोबर 2025, डोंबिवली इथे।